मागणी खास हे भीमशक्तीची या ठिकाणी उपोषण आंदोलनाची मागणी ही आहे की जी लेआउट शासनाने तयार केला होता नागटन येथील 14 भूखंडाचा, तो लेआउट म्हणजे नकाशा नगर रचनाकारांनी तयार केला होता जिल्हाधिकारीच्या आदेशाने. त्या लेआउटनुसार आम्ही प्लॉटची मोजणी करण्यासाठी पैसे भरले आणि त्या पद्धतीनं मोजणी केली, परंतु लेआउटनुसार यांना मोजणी करता येत आली नाही. म्हणून आमचा सवाल हा आहे की हा लेआउट खरा आहे का खोटा आहे, आणि जर लेआउट खरा असेल खोटा असेल तर मग ह्या लेआउटला मान्यता देण्यासाठी तहसीलदारांनी पंच कमिटी शासकीय पंच कमिटी नियुक्त करून ह्या लेआउटला मान्यता कशी काय दिली, आणि ह्याचा लाभ विचारण्यासाठी ही पंच कमिटी जिल्हाधिकाऱ्यांनी समोर बोलवली. पंच कमिटीमध्ये अध्यक्ष या पंच कमिटीचे आहेत तहसीलदार सातारा, दुसरं सदस्य आहेत गट विकास अधिकारी, भूमी अभिलेख, नगर रचनाकार आणि नागठाणे गावचे सरपंच हे त्यात पंच कमिटीमध्ये सदस्य आहेत. या सदस्यांना समोर बोलावण्यात यावं. प्रत्येक वेळेस प्रत्येक सदस्य कुठं मागणी करायला गेलं की ग्रामपंचायतचं सरपंच म्हणतं आम्हाला काय माहीत नाही, आम्हाला पत्र नाही, असं या लोकांची फसवणूक वारंवार केली जाते. प्रत्येक वेळेस आम्ही किती वेळा उपोषण आंदोलन करायचं. या लोकांसाठी रितसर मार्गानं 2002 सालापासून आम्ही उपोषण आंदोलन करून आम्ही संघर्ष करून या लोकांना भूखंड मिळवून भीमशक्तीने दिले. संघर्ष केला आयता आम्हाला कुणी दिलेलं नाही. आम्ही फार मंत्रालयात ते जिल्हाधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार मंत्रालयातसुद्धा जाऊन आलो आहे. प्रत्येक ठिकाणी भीमशक्ती पोचून ह्या लोकांना न्याय देण्यासाठी आली. आणि आज आमची मागणी ही आहे की आत्ता या लोकांना घरकुल आणि कब्जेपट्टी म्हणजे 7/12 या लोकांना दिल्याशिवाय ही लोक उपोषण करते या ठिकाणी उपोषणापासून हलणार नाही. आमची मागणी आहे. जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती करेन, साहेब या गरीब लोकांचा तुम्ही न्याय करावा आणि प्रत्येक जे आत्तापर्यंत आदेश झाले आहेत जे काय पुरावे दिलेत ह्या लोकांनी हे पुरावे सगळे गोळा करून या लोकांना जे जुने सुब्राव पाटील या ठिकाणचे जिल्हाधिकारी होते त्या जिल्हाधिकाऱ्यांनी सगळे पुरावे गोळा करून या लोकांना 1-1 गुंठा देण्यासंदर्भात प्रांतांना पत्र दिलेलं आहे. प्रांतांना अजून ह्याच्यावर काही कारवाई केली नाही. प्रांतानं आदेश देऊन 4-4 वेळा मोजणी करून घेतली. या गरीब लोकांचे पैसे मोजणीसाठी खर्च झाले आहेत, पण मोजणीचा एकही पुटप म्हणजे त्या तहसीलदाराकडे गेला नाही. मोजणी झाली असा कुठलाही पुटप तहसीलदाराकडे गेला नाही, त्यामुळे कब्जेपट्टी होऊ शकली नाही. म्हणून आमचे म्हणणं या ठिकाणी भीमशक्तीचे आहे की ह्या लोकांना घरकुल मिळली पाहिजे, ती त्यांची कब्जेपट्टी झाली पाहिजे. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही लोकं इथनं हलणार नाहीत. उपोषणाला ह्या ठिकाणी काय झालं तरी आम्ही आता ठराव करून बसलो. या ठिकाणी आम्हाला काहीतरी एक ठोस कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे ही आमची भीमशक्तीची मागणी आहे. आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आणि आमची परत मागणी एक आहे की ही उपोषण सोडण्याच्या अगोदर कलेक्टरने स्वतः ही पंच कमिटी बोलवून समोर घ्यावी आणि या लोकांना गरिबांना न्याय द्यावा. ही आमची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आहे. उपोषणामध्ये भीमशक्तीचे सर्व पदाधिकारी त्यात मूळ जिल्हाध्यक्ष सतीश वाघमारे, खंडाळा तालुका अध्यक्ष यशवंत बरगडे, साताराचा तालुका अध्यक्ष सयाजी कांबळे, भीमशक्तीच्या महिला आघाडीच्या महत्त्वाच्या जे पदाधिकारी आहेत त्या सुनीता ढेकळे या जिल्हाध्यक्ष आहेत महिला आघाडीच्या, पहिल्यापासून या आंदोलनामध्ये सक्रिय आहेत. त्यांच्या अंडरखाली कोरेगाव तालुका अध्यक्षाच्या महिला उमा काकडे, परत सातारा तालुका अध्यक्ष शुभांगी लादे आणि इतर सर्व भीमशक्तीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्या समवेत 14 भूखंड लाभार्थी आज मागं पाहिलं तर सर्व या ठिकाणी बसले आहेत. आणि त्यातून उपोषण करते म्हणून ह्या 14 लाभार्थ्यापैकी या ठिकाणी 4 जण या ठिकाणी बसलेत. नावं सांगा, एक त्यांच्याकडे नावं घ्या. कुठून नावं सांगा. नावं सांगा. सुमन बजरंग सांगा. अजून ठीक आहे. उज्ज्वला अशोक मोहिते, शबाना